परिषद पार पडलेली आहे. महापालिकेसंदर्भातली राष्ट्रवादी भूमिका काय ठरली आहे? आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काल प्रदेश अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ज्या ज्या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत त्याची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये प्रदेश अध्यक्षांनी क्लिअर कट आम्हाला सूचना दिल्या की ज्या महापालिकेमध्ये शक्य असेल तर त्या पालकमंत्र्यांशी किंवा त्या प्रभारींची आपण युतीच्या संदर्भामध्ये चर्चा करायची आणि युतीच्या संदर्भामध्ये चर्चा करून आपण निवडणुका युतीमध्ये त्या ठिकाणी निवडणुकांना समोर गेलं पाहिजे अशा सूचना दिल्या। त्याच धर्तीवरती आज आम्ही जळगाव महापालिकेची बैठक या ठिकाणी आता बोलवलेली होती, दुपारनंतर धुळ्याला आहे। या दोन्ही महापालिकेच्या चर्चेच्या संदर्भामध्ये प्रमुख जे नेते आहेत जिल्ह्यातले त्यांच्याशी चर्चा झालेली आहे। महायुतीमधले गुलाबराव पाटील साहेब असतील किंवा गिरीश महाजन साहेब असतील त्यांच्याशी सुद्धा काही अंशी आमची चर्चा झालेली आहे। त्यात उद्याचा निकाल लागल्यानंतर परवा याच्यावरती एकत्र बसायचं आणि आपल्याला युती करता येणं शक्य असेल तर त्या प्रमाणामध्ये तसा प्रयत्न करायचा। पण भाजपातर्फे असं म्हटलं जातंय की स्थानिक आमदार जे आहेत सुरेश मोहोळे यांनी असं म्हटलेलं आहे की या अगोदर राष्ट्रवादीच्या पक्षाचा कुठलाही नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेला नाहीये, त्यामुळं तो विचार आम्ही सध्या चर्चेमध्ये पाहू किती जागा द्यायच्या किती नाही। आता त्यांनी काय म्हटलेलं आहे याच्यापेक्षा 10 वर्षामध्ये कुठल्या निवडणुका आता झालेल्या नाहीयेत आणि या 10 वर्षामध्ये बरीच परिस्थिती आता त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 10 वर्षापूर्वी वेगळा होता, शिवसेना वेगळी होती, भाजप शिवसेना वेगळी होती। त्यामुळे आता त्या मागच्या गणितांना आता कुठेतरी अवलंबून राहून त्याच्यावरती चर्चा करायची असं काही होणार नाही। ज्या ठिकाणी इलेक्टिव्ह मेरिट असेल त्या ठिकाणचा आग्रह त्या प्रभागातला किंवा त्या नगरसेवकाच्या उमेदवाराचा आग्रह आमच्या पक्षाकडनं त्या ठिकाणी केला जाईल। युतीमध्ये ज्या काही गोष्टी घडतील किंवा चर्चेअंती ठरतील त्याच्यानंतरच आपण कोण काय म्हणतं याच्यापेक्षा नेत्यांबरोबर चर्चा झाल्यानंतरच याच्यावरती आपण चर्चा करू शकतो। आपल्या किती जागा इलेक्टिव्ह मेरिटच्या आणि किती जागांचं आपलं नेमकं कॅल्क्युलेशन झालेलं आहे महापालिकेचं? आम्ही आमच्या जिल्हा अध्यक्षांच्या माध्यमातून जवळपास मागच्या 3 दिवसापासून आम्ही उमेदवारी ज्यांना ज्यांना करायची इच्छा असेल इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरलेले आहेत। आता आमच्याकडे जवळपास 79 अर्ज आलेले आहेत। साधारण 2 दिवसामध्ये हे 150च्या आसपास अर्ज येऊ शकतात। प्रत्येक प्रभागामध्ये कॅपॅसिटी असलेला किंवा जनसंपर्क असलेला लोकांच्या मनात असलेला उमेदवार हा कोणत्या कोणत्या प्रभागात किती चांगला राहू शकतो असं चयन केलं जाईल। आता प्राथमिक अंदाज जो आम्ही घेतलेला आहे त्याच्यात जवळपास 35 ते 40 उमेदवार आमचे इलेक्टिव्ह मेरिटमध्ये आहेत आणि त्याच्याबरोबरच काही माजी नगरसेवक काही माजी आताचे नगरसेवक हेही आमच्या जिल्हाध्यक्षांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये पुढच्या 3 दिवसामध्ये आमची जी काही कमिटी नेमलेली आहे त्या कमिटी समोर विचार विनिमय करून योग्य निर्णय घेतला जाईल आणि ते उमेदवार जर का चांगले ठरत असतील आणि महायुतीमध्ये त्याची सक्रिय चर्चा जर का होत असेल तर आम्ही पुढच्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये क्लिअर कट भूमिका आमची मांडू। किमान किती जागांवर तडजोड अपेक्षित आहे? नाही, असं किती जागांवर तडजोड असं काही म्हणता येत नाही। याच्यात इलेक्शन आहे, इलेक्शनमध्ये इलेक्टिव्ह मेरिटच कॅल्क्युलेट केले जातात। आमच्याकडे 35 ते 40 उमेदवार असे आहेत की ते निवडून येऊ शकतात। अशी उमेदवार एवढी संख्या जर का असेल तर कुठे समजा जर का चर्चेअंती आमच्या उमेदवारापेक्षा त्यांच्याकडे चांगला उमेदवार जर का असेल तर एक पाऊल मागे पुढे होऊ शकतं, पण चर्चा झाल्यानंतरच याच्यावरती बोलता येईल। माहिती चर्चा जर फिसकटली तर पुढे काय पाहू शकणार आपल्याला? महायुतीची चर्चा बोलणीच झाली नाही तर फिसकटण्याची आपण आता विचार करण्यात काही अर्थ नसतो। जोपर्यंत बोलणं होत नाही त्यांच्याशी चर्चा होत नाही। पण आत्ताच्या जे काही बोलण्यावरून मी जे काही गुलाब भाऊंशी बोललो असेल, राजूमामा भोळेंशी बोललो असेल, मंगेश चव्हाणांशी बोललो असेल, त्यांनी मला पॉझिटिव्ह या ठिकाणी सिग्नल दिलेला आहे। आपण 23 तारखेला या संदर्भात बोलू। उद्या नगरपालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर काउंटिंग संपल्यानंतर परवा याच्या बाबतीमध्ये एकत्र बसू, अर्जांचं चयन होईल आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा होईल।